हॅलो हाय गुड मॉर्निंग स्पर्ची आई यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। सो मंडळी तुम्ही कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार। आणि ना आज जरा उशीरच झाला उठायला, कारण काल प्रोग्राम होता प्रतीक्षाची एंगेजमेंट, तर आम्ही उशीरा आलो होतो ना घरी, तर त्यामुळे सगळे माझे कामं पेंडिंग होते आणि ते कपडे वगैरे वॉश करायचे होते। सो ना इथे डुगू मला खूप जास्त हेल्प करत होता तिकडे मशीन वगैरे लावण्यामध्ये, मस्त असा पाईप वगैरे पकडून होता। त्यानंतर ना तिकडे कपडे लावलेत आणि इकडे मग मी भांडे वगैरे घासून घेतले होते आणि सगळी मग घराची स्वच्छता वगैरे केली। आणि आज कार्तिक म्हणाले की आपण आज कुठेतरी बाहेर जाऊया, कारण आज त्यांना सुट्टी असल्यामुळे त्यांचा काहीतरी वेगळं प्लॅन सुरू होता आणि दुपारलाच त्यांनी मूवीची तिकीटसुद्धा बुक केलेली होती। सो अशा प्रकारे माझे सगळे कामं वगैरे झालेत आणि फायनली आम्ही निघालो होतो इंटरेस्टिंग ठिकाणीच जायला। कार्तिकने मला सरप्राईज दिलं, सो तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच। आणि ते खूप सुंदर असं सनसेट दिसत होता, सो म्हटलं चला तुम्हालासुद्धा दाखवते। आणि फायनली आम्ही आलो होतो इथे मंदिरामध्ये, नरसाई माता मंदिर, अगदी जागृत मंदिर आहे हा। तर कार्तिक म्हणाले की चला आपण दर्शन करून घेऊया। आणि इतक्या साऱ्या पायऱ्या होत्या तिथे की चालून चालून मी तर थकली होती। आणि तिथला व्ह्यू बघा किती छान आहे तर, आणि अगदी संध्याकाळची वेळ होती त्यामुळे खूप मस्त असं वाटत होतं। अगदी म्हणजे थोडं डोंगरावरती हा मंदिर आहे, तर त्यामुळे सगळं असं दृश्य इतकं छान दिसत होतं, खूप मस्त। आणि ह्या आहे साई माता, जागृत माता आहे। त्यानंतर ना इथे मी हळदी कुंकू वगैरे लावलं माताला आणि नमस्कार केलं। आणि सिरियसली तुम्हीसुद्धा या मंदिरामध्ये, खूप छान प्रसन्न वाटेल। मी पहिल्यांदाच आलेली आहे पण मला खूप चांगलं वाटलं। आणि ना फ्रेंड्स, ही जी मुलगी आहे ना, ही मुलगी मला खूपच आवडली, खूप गोड दिसत होती। आणि मग मी घरी आल्यानंतर ना कार्तिकला म्हटलंसुद्धा की वाव ती मुलगी ना किती सुंदर होती ना, मला जर समोर म्हणजे फ्युचरमध्ये जर मुलगी झाली ना, मला ना हिच्यासारखीच मुलगी गोड देशीला देवा असंच मी म्हटलं तिथे। सो मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका। डुगूनीसुद्धा मस्त असं नमस्कार वगैरे करून घेतला आणि बघा मंदिर किती छान बांधलेलं आहे तर। आणि तुम्हीसुद्धा नरसाई मातेचं दर्शन करून घ्या। आणि ना मैत्रिणींनो, एक गोष्ट सांगते तुम्हाला, डुगूला ना अजिबातच सांगावं लागत नाही की बेटा नमस्कार कर म्हणून। त्याला ना देवबाप्पा दिसले तर तो कुठेही असो देवाला नमस्कार करतोच। त्यानंतर इथे प्रसाद वगैरे घेतली मी आणि हा मंदिराचा आतमधला व्ह्यू आहे। खूप छान असा मंदिर बांधलेला आहे आणि माझा डुगू बघा कसं वडिलाच्या सोबत फिरतोय, तर खूप छान वाटते ना असं। आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला, ऑलमोस्ट 7 वाजलेले होते। आणि ना नरसाई माता मंदिरामध्ये जेव्हा नवरात्र वगैरे राहते ना, तर भरपूर अशी गर्दी राहते, खूप दुरून लोक येतात इथे दर्शन घ्यायला। आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही, अगदी डोंगरावरती मंदिर आहे बांधलेला। आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला। त्यानंतर ना इथे थोडं जंगल एरिया आहे, त्याच्यामुळे म्हटलं कार्तिकला की आता निघायला पाहिजे, कारण थोडं उशीरसुद्धा झालेला आहे। लास्टमध्ये परत पाया वगैरे पडल्यात आणि निघालो आम्ही घरी जायला। तर मध्ये सुकडी लागते, तर म्हटलं चला सुकडीचे सुद्धा मंदिरात जाऊया आणि दर्शन वगैरे करून घेऊया। तर इथे ना आरतीला स्टार्ट झालेलं होतं, तर मग म्हटलं की आता पूर्ण आरतीच करू आणि त्याच्यानंतरच मग घरी निघूया म्हटलं कार्तिकला, कारण कसं ना आम्ही जेमतेम आलेलो होतो आणि तेव्हाच आरतीला सुद्धा सुरुवात झालेली होती। आणि त्याच टायमाला जर निघालं तर चांगलंसुद्धा वाटत नाही, म्हणजे मला तरी चांगलं वाटत नाही। त्याच्यामुळे मग आम्ही इथे आरती वगैरे केलो। सो मंडळी तुम्हीसुद्धा इथले दर्शन करून घ्या आणि जर तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्हीसुद्धा नरसाई मातेचे दर्शन करायला या। सो अशा प्रकारे ना छान आरती वगैरे करून घेतली। आणि त्यानंतर नाही ते 12 एप्रिलला खूप मोठा प्रोग्राम आहे, तर तुम्हीसुद्धा या, आजूबाजूचे जे कोणी असेल ते, आणि महाप्रसादाचा सुद्धा आस्वाद घ्या। त्यानंतर इथे कार्तिकनी ना स्पर्शा नावाची देणगी दिली आणि निघालो आम्ही जायला। तर कार्तिक म्हणाले की खूप जास्त टाईम झालेला आहे आणि इथूनच आपल्याला मूव्ही बघायला जायचं आहे, सो त्या अगोदर आपण काहीतरी खाऊन घेऊया। तर आम्ही आलो होतो इथे डोमिनोजमध्ये आणि भरपूर दिवसानंतर आलेलो आहोत डोमिनोजमध्ये, त्याच्यामुळे छान वाटलं। आणि सहजासहजी आम्ही जास्त काही जंक फूड वगैरे खात नाही आणि डुगूलासुद्धा देत नाही, तर त्याच्यामुळे मस्त असा डुगूसुद्धा एन्जॉय करून खात होता, मी पण एन्जॉय केलं। आणि त्यानंतर ना डुगूची इथे मस्ती बघा, इथे मेडिकलच्या मुली बसलेल्या होत्या,
तर हा ना लवकरच कोणाशी सुद्धा फ्रेंडशिप करतो. तर त्यांच्याशी सुद्धा मस्त अशी फ्रेंडशिप केली आणि मस्त असा मस्ती करायला लागलेला होता आणि त्यासुद्धा मुली खूप मस्त असं त्याचा लाड वगैरे करत होत्या. तर खूप छान वाटलं असं बघून. आपल्या मुलासोबत कोणी खेळतो, मस्ती करतो, त्याचा लाड करतो तर खूप छान वाटतो ना. सो मला पण खूप छान वाटलं. आणि डुगूचं एक महत्त्वाचं की तो कोणासोबतही सुद्धा लवकर मैत्री करतो, लवकरच जवळ जातो. त्यानंतर आम्ही इथे आलो होतो छावा मूवी बघायला. कोणी कोणी बघितली छावा मूवी सो कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर इथे ना प्रतीक्षाला सुद्धा घेऊन आले होते कार्तिक, त्यांना एंगेजमेंटचा गिफ्ट आमच्याकडून म्हणून, आणि गौरीसुद्धा आल्या होत्या. सो मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आय होप आवडलेला असेल. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आता आपले 500 सबस्क्रायबर लवकरच होणार. आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.